मुलं जेव्हा बेजबाबदारपणे बेशिस्तपणे वागतात ना, तेव्हा त्या मुलावर नाही दोष येत, मोठ्यांवर दोष येतो. आम्हाला राग येतो. आम्ही कमी पडलो तुमच्यावर संस्कार करायला. नातू म्हणून मला तुझा सार्थ अभिमान वाटत होता अक्षय. असं वाटत होतं घाडग्यांच्या घरात रत्न जन्माला आलं. पण हे लक्षात आलं नाही की ते रत्न जेव्हा चमकतं ना, तेव्हा अनेक रंग दिसतात त्याच्यात. बाई तुम्ही शांत व्हा बघू, नका त्रास करून घेऊ. अहो हे या मुलांचं आयुष्य आहे. ते कोणाबरोबर घालवायचं हे ठरवण्याचा हक्क आहे की त्यांना. आमची पिढी होती, आम्ही सगळं ऐकून घेतलं. ही याच्या पुढची पिढी आहे. हे आपलं नाही ऐकणार, आपल्याला ऐकायला लागतं त्यांचं. पिढीचा काय प्रश्न आहे वसुधा? प्रश्न तत्वाचा, मूल्यांचा आहे. आणि काही तत्व आणि मूल्य ही सदा सर्व काळ सारखीच असतात. खरं बोलणं, मोठ्यांचा मान राखणं, तुझा आनंद बघ. काही करायचं झालं तर घरात सांगून विचारून करतो ना. हो अण्णा, कारण तो आपल्या धाकात वाढलाय ना. त्याला कधी पाठीशी नाही घातलं माईंनी अक्षय सारखं. काको तुझं घोडं प्लीज दामटवू नकोस हा, प्लीज. अय्या, मी काय माझं घोडं दामटवलं? उलट मी तुझीच बाजू घेतेय ना. माझी बाजू घेतेस तू? तू काय मला मूर्ख समजलीस? माझं अमृतावर प्रेम नाहीये ना, म्हणून ती या घरात नकोय मला बायको म्हणून. पण एक मैत्रीण म्हणून, एक व्यक्ती म्हणून तिचा मी खूप रिस्पेक्ट करतो. तुझं काय ग? तुला अमृता या घरात पहिल्या दिवसापासून नको होती, हो की नाही? अक्षय, हो बरोबर बोलतोय. त्यामुळे मला अक्कल शिकवायची नाही अजिबात. अक्षय, अरे कोणाशी बोलतोयस तू आणि काय बोलतोयस? तुझं वय काय, त्यांचं वय काय? तुझं डोकं इतकं फिरलंय का की घरातल्या मोठ्या माणसांशी कसं बोलावं याचाही तुला विसर पडलेला? तुझ्या आईच्या वयाच्या त्या हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? अरे संस्काराची पत्रच ठेवली आहे कुठे यांनी? मुंडावळ्या होमात फेकल्या यात आलं सगळं. अक्कल कहाण ठेवली यांनी, म्हणून त्या सोन्यासारख्या मुलीच्याच नशिबी वनवास आलाय. बहकलाय हा. याला संस्कार परंपरा सांगण्यात काही अर्थ नाहीये. अरे विश्वास, संस्कार, परंपरा, रूढी, हे करू नको ते करू नको असाच राहा. या दडपणाचा मला कंटाळा आलाय. तुम्हाला कळत नाहीये का? जीव ओढून सांगतोय मी, नकोय मला हे सगळं. मला राहायचंच नाही इथे. जातो मी इथून फायनल. अरे अक्षय, माई मी अण्णांजवळ जा. जा. माई हो. अरे आनंदा, इथे काय थांबलाय? जा त्याच्या मागे. कुठे गेलाय ते बघ. रागाच्या भरात काय करून घेतलं जीवाचं तर बरं वाईट. जा 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 पटकन. माई 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 तू काळजी करू नकोस, मी बघतो. माई अमृता वहिनी, हे बघ आम्हाला खूप काळजी वाटते. प्लीज दार उघड ना ग. अमृता वहिनी, आम्ही तुझ्याकडे बघून धीट झालोय. तू तुझे हातपाय गाळलेस तर कसं होणार आहे? प्लीज दार उघड ना. हे बघ अमृता आई, तू दार नाही उघडलंस ना तरी चालेल, पण प्लीज काहीतरी बोल आमच्याशी. अमृता, अमृता बोल ना. अमृता वहिनी, अमृता, अमृता अगं बोल ना काहीतरी. वहिनी, तिने तिचं काय बरं वाईट नसेल ना करून घेते. नाही शर्मिष्ठा, असं नको बोलूस. ती काही करून नाही घेणार आहे. अमृता, अमृता ऐक ना ग. अगं पण
करत नाहीये. आपण किती बोलतोय साधं होई देत नाहीये. अमृता वहिनी, अमृता वहिनी दार उघड ना ग प्लीज. अमृता प्लीज बोल काहीतरी. आमचं मैत्रीचं नातं तसंच राहू द्या. आम्हाला प्लीज डिवोर्स घेऊ द्या. मग तू विचारत अमृताला सगळ्यांच्या समोर लग्न झाल्यापासून आजपर्यंत गेला मी कधी हात तरी लावला नाही का? दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो. पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.